गोळ्या घेतल्या, पळालो, ईश्वराला प्रार्थना केली की गॅदरिंग मी शब्द दिलेला आहे, गॅदरिंगच होणार नाही, कारण हार्मोनियम माझ्या हातात आहे, ग्रुप सॉन्ग माझ्या हातात आहे, पुन्हा येऊ दे, आज नको. एकदम ताप गेला. पण विसरलो ना आपण किल्ली दिलेली आहे. 2 वाजेपर्यंत गॅदरिंग झाली. आल्यानंतर फर्स्ट क्लास मसाला डोसा खाल्ला, नको खायला पाहिजे. गॅदरिंग सुटल्यानंतर सकाळी जो ताप फनफनला, म्हणलं किल्ली दिली होती बाप्पासाहेब. म्हणलं बाप्पासाहेब 21 दिवस बिमार झालो नंतर, कारण किल्ली दिली होती तेवढं वाचलो, काही मला झालं नाही. किल्ली संपली, पुन्हा रोग आला. इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजेत. बाप्पासाहेब म्हणायचे एकदा मला मूत्र आणि लघवी झाली पाहिजे, लघवी मला एकदा झाली पाहिजे म्हणायचे ना, आणि लॅट्रिन एकदा झाली पाहिजे सकाळी, संपला, पुन्हा होता कामा नाही. पण परफेक्ट चरवंतर पण असेल तर एकदा पल्लेवरला सांगितलं, जा सोमाणीला म्हणावं संकल्प कर की तुला लॅट्रिन व्हाव्यात. ते आले ना वाटी घेऊन. म्हणले बाप्पासाहेबांनी संकल्प करायला सांगितलं. म्हणलं मी संकल्प करू, तुम्हाला लॅट्रिन व्हावी? याला संकल्पाचे बळ. संकल्पाचे बळ तुका म्हणे तेची फळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय म्हणजे संकल्पच. संकल्प म्हणजे मोठी इच्छा. इंद्रियांनी आपलं ऐकावं सोपी गोष्ट नाही आहे. त्याला इंद्रियजीत म्हणतात, आणि त्याला साधू म्हणतात, आणि त्याला संत म्हणतात. डायबिटीज झालाय, BP झालाय, इंद्रिय जीत आहेत काय हो हे लोक? अरे इंद्रियांचे गुलाम आहेत, रोगाचे गुलाम आहेत. जयाचे इंद्रिये काय म्हणितले करती, काय इंद्रिय जे जे म्हणती ते पुरुष तेची करीती, ते तरलेची न तरती भवसिंधू. अरे इंद्रिय जे जे म्हणतील त्याच्या मागे जर ही माणसं पळत असतील तर ते पुन्हा भवसिंधू पार करू शकणार नाहीत, पार होणार नाहीत. आणि म्हणून इंद्रिय आपलं ऐकलं पाहिजे. कासव जसं आपले इंद्रिय केव्हाही बाहेर काढतो आणि पुन्हा आखडून घेतो तसं झालं पाहिजे. केव्हाही आपण बाहेर काढता आले पाहिजे आणि केव्हाही आखडलं पाहिजे. त्याला म्हणतात जितेंद्रिय, त्याला म्हणतात इंद्रियांचा स्वामी, आणि त्याला म्हणतात जैन. जैन धर्म म्हणजे तो ज्यांचे इंद्रिय म्हणितले करीती. इतका जितेंद्रिय. जातीने कोणी जैन नसतो, धर्माने जैन व्हावं लागतं. म्हणजे ज्यांचा इंद्रिय ताब्यात आली तो जैन, भले तो कुठल्याही धर्माचा असो. आपल्या इंद्रिय ताब्यात येतील, आपणही जैन झालो. जितेंद्रिय. म्हणून इंद्रियांना आवर, इंद्रियांना जिंक. इकडे तिकडे पाहायचं नाही. नाही ते एकादशी असली, हॉटेलच्या बाहेरून चाललोत, मसाला डोसा दिसायलाय, गरम गरम जिलेबी काढायलेत, पाहायलोत, काय करावं, खाल्ली असती. भजे देखील गरम दिसायलेत, पण एकादशी. मन गेलं ना, मन देखील जाऊ नये. यांचा पहिला कुरठा इंद्रिये. म्हणून अर्जुना, इंद्रियांना जिंक, इंद्रियांची दार बंद कर. ह्या काम क्रोधासाठी हे मरून जातील, मरून जातील काम आणि क्रोध. यांचा पहिला कुरठा इंद्रिये, एथोनी प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळून घाली तिये सर्वथैव
सर्व बाजूनी इंद्रियांची द्वारं बंद करून इंद्रिय जीत हो. कसं करायचा प्रयोग? नाथ महाराजांची ओवी आहे नाथ भागवतामधली. कसा करायचा? आतुला प्राण तत्वतः, नाथ भागवत, आतुला प्राण तत्वतः बाहेर निघो नेदी सर्वथा. आतला प्राण बाहेर 9 इंद्रियामधून बाहेर जो जातो त्याला जाऊ देऊ नकोस अर्जुना. वर जाऊ दे, आत जाऊ दे. आतुला प्राण तत्वतः बाहेर निघो नेदी सर्वथा. कार्बन डायऑक्साईड म्हणून थोडं जाऊ द्या. 12-14 आणि वर श्वास गेला पाहिजे आणि बाहेर कमी आला पाहिजे. वासनाच निर्माण होणार नाहीत आणि कामजीवन कंट्रोलमध्ये येईल. क्रोधही येणार नाही. खूप क्रोध आला त्यावेळेस तुमचे श्वास फार लांबतात, लक्षात घ्या. फस 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 माणूस करतो, हापतो असा, जस काय काही किलोमीटर पळाला आहे. आणि हा श्वास आत जाऊन जर थांबत असेल तर क्रोधच बंद होतो. कंट्रोल. त्यावेळेस साधनेत बसा आणि साधनेतली तुमची गती ऊर्ध्वगती पाहिजे. हा सायन्स आहे. आतुला प्राण तत्वतः बाहेर निघो नेदी सर्वथा. झाली प्राणापान समता न धरिता धारणा. प्राण प्राण आणि अपान, बाहेर खालून जाणारा प्राण आणि बाहेर आतून येणारा अपान, ह्या ठिकाणी समता होते. प्राण आणि अपान इथे समता होते. याला समत्व योग म्हणतात. झाली प्राणापान समता न धरिता धारणा. इतकी सुंदर ओवी. आणि म्हणून इंद्रियांचे तुम्ही धनी व्हा, इंद्रियांचे मालक व्हा. दुसरा प्रकार म्हणून योगामध्ये 3 प्रकारे इंद्रियांचे मालक होता येतं. नंबर 1, प्राण ज्यावेळेस आत जास्त जाईल आणि तुम्ही इंद्रियाचे व्यवहार जरी करीत असाल तर कंट्रोल्ड आवश्यकता पूर्ती इतकंच काम जीवन असो की संकल्प असो की क्रोध असो, आवश्यकता असेल तेवढ्या पुरतंच तेवढं येईल की निघून जाईल. हा एक प्रकार. दुसरा प्रकार साधनेतला प्राण हा वर जाईल. मग त्याच्यासाठी आपण काय काय प्रयोग दिलेत इंद्रियांची गुलामी संपण्याकरता? जे जे भेटे भूतचा असेल, प्रेमाचा असेल, भगवत दर्शन सर्व वस्तूंमध्ये विषयामध्ये असेल, आपण प्रयोग दिलेले आहेत.